हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला माझं रुटीन दाखवणार आहे. तर आज रविवार पण आहे. तर सकाळी लवकर उठले, पाणी भरून घेतलं, कारण काल पाणी लवकर गेलं होतं. त्यामुळं माझं थोडेसे भांडे पण बाकी होते घासायचे, आणि पाणी असल्यामुळं मी लवकर भांडे घासून घेतलं आणि मी शिल्लक पाणी भरून ठेवते. पण काल पाणी लवकर संपल्यामुळं मी भरून ठेवलेलं पाणी वापरून घेतलं. एक टाकी आणि छोटं राम आहे माझ्याकडं, ते 2 भरून ठेवलं. इकडं थोडंसं मग किचन पण खूप घाण झालं होतं, थोडंसं म्हणजे तेलकट झालं होतं, तेलाचे डाग ते उडलेले, ते घासून घेतलं. आणि गॅस शेगडी पण घासून घेतली. त्याच्यावर काल माझ्याकडून खूप घाण झाली होती, वरण तेच आणलं होतं, मग त्यामुळं छान स्वच्छ घासून घेतलं आणि पुसून घेतलं. इकडं किचनवरचं सामान काढलं होतं, ते तेलकट होतं, त्यामुळे तेलाची बॉटल ते कपड्याने छान स्वच्छ पुसून घेतली आणि लगेच झाडायला घेतलं, झाडून काढलं छान. इकडं खाली पण लगेच पायऱ्या मी झाडून घेतल्या सगळ्या. अशा प्रकारे खालचं अंगण पण झाडून घेतलं. आज रविवार होता, तर हप्त्यातून एकदा मी जिना धुवून घेते पाण्याने. तर छान असं निरमा पावडर टाकलं आणि झाडून घेतलं सगळं. खालचं पण अंगण खाली घाण जाते म्हणून खालचं पण स्वच्छ धुवून घ्यायचं होतं. तर खालचं पण मी छान स्वच्छ धुवून घेतलं. माझ्या मुली झोपल्या होत्या म्हणून मला आज करता आलं नाही, तर मला त्या करू देत नाही, कारण त्यांना पाणी आवडतं खेळायला, ते पाणीच खेळता. इकडं लगेच भांडी रात्री घासून ठेवले होते काल, मग ते रॅकवरती लावायला घेतली. हा माझा दररोजचा रुटीन आहे. तर मग मी आंघोळ केली आणि फुलं आणायला गेले. आमच्या इथं गार्डन आहे, तिथं फुलाची झाडं आहे, तर तिथून फुलं आणली. इकडं तोपर्यंत चहा बनवून रेडी होता. मग आम्ही चहा घेतला, तोपर्यंत खुशी पण उठली होती. मग खुशीला दूध चहा दिला. तर खुशीने तिच्या बहिणीसाठी पण वाटी आणली होती, पण तिची बहीण उठलेलीच नव्हती. मग तिला टोस्ट चहा दिला पिण्यासाठी. मी इकडं देवपूजा करून घेतली. आज चतुर्थी होती, पण माझी चतुर्थी सुटली. मी सकाळी टोस्ट खाल्ले. इकडं लगेच देविका उठली होती. देविका ब्रश करायला घेतला होता, तिचं बघून खुशी पण ब्रश करत होती. मग मी त्यांना आंघोळी घालून घेतल्या. त्या बघू शकतात तुम्ही, दोघी खूप मस्ती करतात, त्याला सोबत आंघोळ घातल्या. इकडं सकाळी फ्रेश हवा येत होती म्हणून मी खिडक्या लगेच कॉटवरचं आवरून घेतलं आणि झाडायला घेतलं. स्वच्छ घर झाडून घेतलं सकाळीच. जर सकाळी झाडून घेतलं तर फ्रेश वातावरण वाटतं आणि घरही स्वच्छ दिसतं. लगेच मग कचरा बनवून घेतला. तोपर्यंत इकडं माझं कुकरमध्ये मी वरण लावलं होतं, मग लगेच पीठ मळायला घेतलं. इकडं पीठ मळून घेतलं. मग वरणाला फोडणी द्यायची होती, तोपर्यंत इकडं पोळ्या करून घेतल्या लगेच. इकडं माझ्या मुलीला खूप भूक लागलेली होती, मग त्यांना एक पोळी करून दिली आणि देविका उठली होती, तिला दूधच्या पोळी दिली खाण्यासाठी. खूप मधामधच करत होते ते. त्यांना सकाळी लवकर भूक लागते, जर लवकर खायला नाही दिलं तर मग ते चिडचिड करता, भांडणं पण करता खूप. त्यामुळं मग लवकर पोळ्या बनवून घेतल्या आणि इकडं वरणाला पण लवकर फोडणी द्यायची होती, त्यामुळं मी इकडं त्यांना दूध गरम केलं होतं. इकडं वरण शिजलं होतं, त्याला छान असं मिक्स करून घेतलं आणि इकडं वरणाला तडका द्यायला तयारी केली होती. कढईत तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली, मिरच्या, टमाटर टाकलं, छान मिक्स करून घेतलं. धने पावडर टाकलं, हळद टाकली आणि मग पुन्हा चवीनुसार मीठ टाकलं आणि आपण वरण शिजवलेलं ते टाकून दिलं. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, गरम पाणी टाकायचं कधी पण. मग इकडं आपलं वरण बनवून शिजून तयार होतं. मग दुपारी मला थोडंसं आवरायचं होतं, तर माझा फॅन खूप खराब झाला होता, माझा हात पुरत नव्हता. मग मशीन घेतली आणि मशीनवर उभं राहून फॅन छान स्वच्छ करून घेतला. माझ्या मुली पण मधात करत होत्या, त्या मशीन वाजू लागल्या खटखट. मग बघू शकतात, तर अशा प्रकारे मी फॅन स्वच्छ करून घेतला. इकडं दुपारी मुलीला झोपी घालायचा प्रयत्न करत होते, पण खुशीची मस्ती चालूच होती, काही झोपली नाही. तिच्या पप्पाला सुट्टी असल्यामुळे त्यामुळे ती त्यांच्यासोबत मस्ती करत होती. देविका तर झोपली होती. मग माझं आज गव्हाचं पीठ संपलं होतं, त्यामुळं मी थोडंसं दळण केलं, म्हणजे गहू स्वच्छ करून साफ, म्हणजे आधी ते स्वच्छच होते, जास्त काही त्याच्यात घाण नव्हती, फक्त थोडंसं चाळलं आणि एखादा खडा होता ते काढून घेतला. इकडं दळण करण्यासाठी ड्राम काढला होता, तर त्याच्याखाली खूप घाण झालेली होती, त्यामुळं मग ते पण आवरायला काढलं होतं. तिथलं सगळं साईडला डबे ते काढून घेतलं आणि खालून छान स्वच्छ झाडून घेतलं आणि कपड्यांनी पुसून पण घेतलं लगेच.
म्हणलं नंतर होत नाही, असं काही वगैरे काम केलं तरच होऊन जातं त्याच्या कामातच. तर त्यामुळे मग मी सगळं काढून घेतलं आणि वरून थोडंसं झाडू मारून घेतला. इकडं कपडा भिजवून घेतला होता, निरमा पावडर होता, थोडंसं फिनाईल टाकलं होतं कारण घाण खूप झालेली होती, मग वास पण येऊ लागला खराब. मग ते मला फिनाईल टाकल्यावर वास येणार नाही, त्यामुळं मग फिनाईलमध्ये कपडा बुडवून घेतला आणि स्वच्छ वरची तिथं पुसून घेतली. मग इकडं लगेच डबे आणि ड्राम लावायला घेतले. त्या ड्राममध्ये माझे गहू आहेत, ते मग लगेच तेलाचा डबा पण छान पुसून घेतला कारण खाली तेलकट होऊ लागलं सगळी जागा, त्यामुळं छान ती पण झाडून घेतली आणि पुसून घेतलं. आणि सगळं सामान खूप पसारा झाला होता, त्यामुळं थोडंसं झाडून लगेच जिथले तिथं वस्तू लावून टाकल्या. आपल्याला रविवारीच वेळ भेटतो कारण माझ्या मुली खूप परेशान करतात आणि तिचे बाप्पा घरी असल्यावर मी असं थोडंफार आवरते. प्रत्येक रविवारी थोडं करत असते कारण एकदमच जास्त होत नाही. मुली खूप परेशान करतात माझ्या. इकडं देविका पण थोडीफार मदत करत होती. खुशी तर काय बघायचं कामच नव्हतं. मी इकडं कॉट उभा होता तर मी आडवा करून टाकला कारण कॉटवर उभं राहून माझ्या मुलीने काही पण फेकून द्यायच्या बाहेर. इकडं खुशीची मस्ती चालू होती. मग इकडं आवरल्यावर झाडून काढल्यानंतर मी इकडं हॉल पुसून घेतला. खूप घाण झाली होती तिथं पण कॉट खाली. आताच मी आवरलं होतं पण तरी पण सारखं घाण होतीच. इकडं लगेच दळण घेऊन आले होते आणि किचनची फरची बाकी होती पुसायची, तर मी छान स्वच्छ करून घेतलं. इकडं कपड्याच्या घड्या घालायला घेतल्या होत्या, घड्या घालून घेतल्या. माझ्या मुलीला त्याच्या पप्पासोबत बाहेर जायचं होतं, तर त्या खूप रडत होत्या जायचं म्हणून, पण त्यांची तयारी नव्हती केलेली. मग मी त्यांची तयारी केली. खुशी तर अगोदरच पळाली होती, मग तिला बळजबरी इकडं घेऊन आले. मग देविकाची तयारी केली, छान तिला टिक्का लावला, म्हणजे गंध लावला, पावडर लावलं. डोकं विचारू देत नाही ती कारण तिचे केस खूप दुखतात. मग ती आवरून तिच्या पप्पासोबत गेली. मग मला पण जायचं होतं, मग मी त्यांना अगोदर पाठवलं. माझी तयारी नव्हती, मग मी माझी तयारी करून घेतली. माझा आज आवरण्यात दिवस गेला होता म्हणून मी सकाळी काही आवरलंच नव्हतं, त्यामुळं मी पण तयारी केली. मग जायच्या अगोदर मी खिडक्या लावून घेतल्या कारण बाहेरून खूप मच्छर येतो रात्रीच्या टायमाला. आणि थोडंसं पसारा मुलीने केला होता, मग ते पण कॉटवरचं आवरून घेतलं आणि चटई टाकून दिली वरती. इकडं लगेच दिवाबत्ती करून घेतली रात्रीच्या टायमाला. 2 दिवे लावायला घेतले होते, एक देवापाशी आणि एक तुळशीपाशी. तर मग देवाच्या दिव्यामध्ये लवकर वात जात नव्हती, मग लगेच दिवा लावला आणि धूप वाळून घेतली आणि तुळशीला पण दिवा लावून घेतला लगेच. मी पण त्यांच्यासोबत आले होते इकडं. तर माझ्या मुली बघू शकता तुम्ही किती मस्ती करत होत्या. तिथे एक रिक्षा आलेला होता, रिक्षामध्ये गाणी चालू होते, तर त्या गाण्यावर डान्स करू लागल्या. तर संध्याकाळचा टाईम, तर बाहेर खूप फ्रेश वातावरण वाटू लागलं. तर मग आम्ही तिथं खूप मस्ती केली. माझ्या मुलीने घरी आले, मग संध्याकाळी जेवणाची तयारी केली. तर आज जेवणामध्ये डाळ खिचडी बनवायची होती, त्यासाठी मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ आणि तांदूळ छान असं स्वच्छ धुवून घेतलं. इकडं मिरची, टमाटर आणि 2 बटाटे छान बारीक कट करून घेतलं आणि 2 पाकळ्या लसूण घेतला. इकडं कुकरमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरे टाकले, लसूण टाकले, मिरच्या, बटाटा, टमाटर ते टाकलं. मग छान मिक्स करून घेतलं. हळद, धने पावडर टाकलं आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या डाळी आणि तांदूळ मिक्स करून ते टाकलं. इकडं गरम पाणी टाकलं. कधी पण आपण गरम पाणी करून टाकायचं आणि 4 शिट्ट्या होऊ दिल्या. छान अशी आपली खिचडी रेडी आहे. मग आम्ही जेवण केले. रात्रीचे इकडे भांडी घासून घेतले, किचन वाटा स्वच्छ करून घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस. कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा वाटला. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.